करते आणि एक महत्त्वाची घडामोड राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि त्याअंतर्गतच्या 125 पंचायत समित्यांसाठी सार्वत्रिक निवडणुकांसाठी आज मतदान आहे। जिल्हा परिषदेच्या 731 तर पंचायत समित्यांच्या 1462 जागांसाठी ही निवडणूक होती आहे। सकाळी 7:30 ते सायंकाळी 6:30 पर्यंत मतदान प्रक्रिया पार पडेल। एकूण 7438 इतके उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत, तर सगळे मिळून एकूण 2,08,20,702 इतकी मतदार संख्या आहे। संपूर्ण मतदान प्रक्रियेसाठी पुरेसा पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आलाय। रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव आणि लातूर या 12 जिल्हा परिषदा आणि त्या अंतर्गतच्या 125 पंचायत समित्यांच्या निवडणूक कार्यक्रमाची घोषणा 13 जानेवारी 2026 ला झाली होती। जातोय बारामतीमध्ये। बारामती जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी आज उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, पार्थ पवार, अजित पवार यांच्या मातोश्री आशा पवार या काटेवाडी जिल्हा परिषदेसाठी मतदान करणार आहेत। मतदानासाठी सुनेत्रा पवार रवाना झाल्या आहेत, तर आमदार रोहित पवार यांच्या पत्नी कुंती, आई सुनंदा, वडील राजेंद्र पवार यांच्यासह पिंपळी गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मतदानाचा हक्क बजावला जाईल। तर युगेंद्र पवार, वडील श्रीनिवास पवार, आई शर्मिला पवार यांच्यासह कन्हेरी जिल्हा परिषद शाळेत मतदानाचा हक्क बजावतील। देविदास राखुंडे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले। देविदास, आपण पाहतोय की पवार कुटुंब अगदी पहिल्यांदाच आता बाहेर पडतंय आणि त्याचं निमित्त आहे जिल्हा परिषदांचं जी मतदान आज होणार आहे त्यासाठी अगदी बारामतीच्याच वेगवेगळ्या मतदारसंघामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आपण पाहतोय त्यांचं मतदान होताना दिसेल। खरं वैष्णवी, आपण बघतोय की पवार कुटुंबावरती सध्या दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे। एकूणच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावरती दुःखाचा डोंगर कोसळलाय असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही, कारण याच जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार येत होते आणि त्याच वेळी 28 जानेवारी रोजी त्यांच्या विमानाचा अपघात झाला आणि त्यामध्ये त्यांचं निधन झालं। त्यानंतर आज खऱ्या अर्थानं मतदान होतंय। थोड्या वेळात मतदानाला सुरुवात होते आणि काटेवाडी येथील या मतदान केंद्रावरती यांनी आपण बघतोय की सर्व मतदानाची तयारी जी आहे ती आतमध्ये झालेली आहे। थोड्याच वेळात राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या मतदान केंद्रावरती येतील आणि त्यांचा मतदानाचा हक्क बजावतील। यासोबतच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांचंही मतदान आहे ते याच मतदान केंद्रावरती पार पडणार आहे। यासोबतच आपण बघतोय अजित पवार यांचे पुतणे युगेंद्र पवार असतील, अजित पवार यांचे सख्खे बंधू श्रीनिवास पवार असतील, यांचंही मतदान जे आहे ते याच मतदान केंद्रावरती आहे। आमदार रोहित पवार यांचं जे मतदान आहे ते पिंपळी या मतदान केंद्रावरती आहे। त्यांच्या कुटुंबियांसह ते पिंपळी येथील मतदान केंद्रावरती आपला मतदानाचा हक्क बजावतील। एकूणच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार असतील किंवा दिवंगत नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मातोश्री आशा पवार असतील, त्यांचे पुत्र पार्थ पवार असतील, या तिघांचं मतदान या ठिकाणी पार पडणार आहे। जय पवार जे आहेत त्यांचं मतदान बारामती नगर परिषदेला असल्यामुळं त्यांचं मतदान या ठिकाणी नसणार आहे, तर शरद पवार यांचं मतदान माळेगाव नगर पंचायतीसाठी असल्यानं आणि सुप्रिया सुळे यांचं मतदान बारामती नगर परिषदेसाठी असल्यानं या दोघांचंही मतदान आज नसणार आहे। पवार कुटुंबातील सुनेत्रा पवार असतील, पार्थ पवार असतील आणि आशा पवार असतील यांचं मतदान होईल। यासोबत रोहित पवार यांच्या कुटुंबातील त्यांचे वडील या सर्वांचं मतदान जे आहे ते पिंपळीला होईल। आणि एकूणच आजची परिस्थिती आपण बघितली तर अतिशय भावनिक वातावरण आहे, कारण ज्या जिल्हा परिषदेच्या पंचायत समितीच्या प्रचारासाठी अजित पवार येथे होते, ज्या बारामतीमध्ये त्यांनी काम केलं त्याच बारामतीमध्ये त्यांचा दुर्दैवी अपघाती मृत्यू झाला। आणि यानंतर आपण बघतोय की आजच्या या निवडणुकीत ही पहिली निवडणूक आहे की ज्या ठिकाणी कोणताही प्रचार झालेला नाहीये, जाहीर सभा पार पडलेल्या नाहीयेत। अतिशय भावनिक वातावरणामध्ये आजची निवडणूक पार पडते। 2 दिवसांनी मतदानाची मोजणी आहे आणि मोजणीमध्ये जो काही विजय उत्सव आहे तो देखील साजरा केला जाणार नाही, स्पष्टपणे पक्षांनी तशा सूचना दिलेल्या आहेत, कारण कार्यकर्त्यांवरती दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे, पक्षावरती दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे। यामधून सावरून आता हे मतदान जे आहे ते पार पडते। थोड्याच वेळात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार जे ते या मतदान केंद्रावरती दाखल होतील, आपला मतदानाचा हक्क जो आहे तो या ठिकाणी बजावतील। आत्ता जर आपण बघितलं तर सुनेत्रा पवार जे आहेत वैष्णवी, काही व्हिडिओज मी दाखवण्याचा जरूर प्रयत्न करेन की सुनेत्रा पवार जे आहेत ते आता मतदान केंद्रावरती दाखल झालेले आहेत। आपण तिथपर्यंत पोहोचण्याचा जरूर प्रयत्न करूया। सुनेत्रा पवार असतील, त्याचबरोबर युगेंद्र पवार असतील किंवा दिवंगत नेते अजित पवार यांचे बंधू असतील, श्रीनिवास पवार, ही सर्व मंडळी मतदान केंद्रावरती दाखल होत आहेत। या व्हिडिओच्या माध्यमातून वैष्णवी आपण बघतोय की सुनेत्रा पवार अगदी ज्या पद्धतीनं अजित पवार वेळेला महत्त्व देत होते, त्या वेळेला
ते बरोबर टायमिंग साधायचे आणि पोहोचण्याचा प्रयत्न करायचे. अगदी तीच परंपरा या ठिकाणी सुनेत्रा पवार यांनी कायम ठेवल्याचं आपण बघतोय. सुनेत्रा पवार असतील, त्यांच्याबरोबर त्यांचे पुत्र पार्थ पवार असतील, शर्मिला पवार असतील, श्रीनिवास पवार असतील, ही सर्व मंडळी जी आहेत ती आत्ता या मतदान केंद्रावरती दाखल झालेले आहेत. या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघतोय आभाळ एवढं दुःख पचवून सुनेत्रा पवार आज मतदानाचा हक्क बजावण्यासाठी बाहेर पडलेले आहेत. खरं तर लोकशाही आहे, मतदानाचा हक्क आहे, तो प्रत्येकाने बजावला पाहिजे, तो संदेश दिला पाहिजे आणि तो संदेश देण्याचा पुरेपूर प्रयत्न या ठिकाणी सुनेत्रा पवार यांच्याकडून होताना आपण बघतोय. आता मतदान केंद्रावरती सुनेत्रा पवार जे आहेत त्या व्हिडिओमध्ये आपण बघतोय मतदान करण्यासाठी आता ते दाखल होत आहेत. त्यांचे पुत्र पार्थ पवार देखील त्यांच्या सोबत आहेत आणि आता काही क्षणामध्ये सुनेत्रा पवार जे आहेत ते मतदान या ठिकाणी मतदानाचा हक्क बजावतील. बारामती तालुक्यातील 12 जिल्हा परिषद गट आहेत. या जो 6 जिल्हा परिषद जागा आहेत आणि 12 पंचायत समितीचे गट आहेत. या ठिकाणी ते मतदान करतील. आपण आता बघतोय की आता आतमध्ये सुनेत्रा पवार जे आहेत ते आतमध्ये एंट्री करतील आणि या ठिकाणी त्यांचं मतदान जे आहे ते होईल. आतले व्हिज्युअल दाखवण्याचाही प्रयत्न करतो. या ठिकाणी जे आपले प्रेक्षक पाहू शकतील हे आतली दृश्य आहेत आणि आतल्या दृश्यामध्ये आपण आता बघूया की सुनेत्रा पवार जे आहेत ते त्यांचं मतदान जे आहे ते आता आतमध्ये करतील. आतमध्ये आता सुनेत्रा पवार यांनी एंट्री केलेली आहे आणि एकूणच आजचा जो लोकशाहीचा उत्सव आहे तो अत्यंत साधेपणानं वैष्णवी या ठिकाणी पार पाडताना आपण बघतोय. अर्थातच देविदास, NDTV मराठीवरती एक्सक्लुसिव्ह दृश्य आपण पाहतोय. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या काटेवाडीच्या मतदान केंद्रावरती पोहोचलायत आणि आपला मतदानाचा हक्क त्या बजावतायत. खरं तर याच जिल्हा परिषदांच्या पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठीच दिवंगत नेते अजित पवार हे निघाले होते आणि बारामतीत ते येत होते. मात्र तेव्हाच त्यांचा दुर्दैवी अपघात झाला आणि त्यात त्यांचं निधन झालं. त्यानंतर आता सगळी धुरा जी आहे, पक्षाची धुरा आहे किंवा अजित पवार यांचं जे पद होतं त्याची सुद्धा धुरा त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी स्वीकारलेली आहे. त्या सांभाळतायत आणि त्याचनुसार आपल्या पतीचे सगळे आदर्श समोर ठेवून राजकारणातील त्यांचा वेळेचा कटिबद्धपणा समोर ठेवून सुद्धा त्या या ठिकाणी अगदी 7:30च्या ठोक्यावरती आपल्याला पाहायला मिळतं की मतदान केंद्रावरती दाखल झाल्यात. पहिलं मतदान त्या बजावताना पाहायला मिळत आहेत. तर केवळ सुनेत्रा पवारच नाही तर अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांचे पुत्र पार्थ पवार सुद्धा याच ठिकाणी आहेत. त्यांचं याच ठिकाणी मतदान होणार आहे आणि सोबतच सुनेत्रा पवार यांचे पती जे अजित पवार आहे त्यांचे बंधू श्रीनिवास पवार सुद्धा आपल्याला या ठिकाणी सोबत पाहायला मिळतात. खरं तर श्रीनिवास पवार यांनी जेव्हा दोन्ही राष्ट्रवादी वेगळ्या झाल्या होत्या त्यावेळी आपल्याच बंधूंच्या म्हणजे अजित पवार यांच्या विरोधात भूमिका घेतली होती आणि प्रचाराच्या वेळी त्यांनी हे असं करायला नको होतं, ही भूमिका योग्य नाही असं सुद्धा मतदारसंघामध्ये जाऊन सांगितलं होतं आणि युगेंद्र पवार यांना त्यावेळी त्यांनी पाठिंबा दिला होता. मात्र जेव्हापासून अजित पवार यांचं निधन झालंय त्यानंतर सुनेत्रा पवार यांच्या पाठीमागे ते त्यांच्या सोबत खरं तर खंबीरपणे उभे राहताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांना धीर ते देत आहेत आणि त्याच पद्धतीनं जिथे कुठे सुनेत्रा पवार जात आहेत त्या ठिकाणी श्रीनिवास पवार सुद्धा आपल्याला त्यांच्या सोबत पाहायला मिळत आहेत. एकंदरीतच पवार कुटुंब आता एकत्रितपणे सुनेत्रा पवार यांच्या सोबत उभं आहे आणि त्यांना आधार देताना पाहायला मिळत आहे. नवीन जबाबदाऱ्या ज्या सुनेत्रा पवार यांनी स्वीकारल्या आहेत त्या स्वीकारू शकतील, सांभाळू शकतील यासाठी त्यांना साथ देताना पवार कुटुंब पाहायला मिळत आहे. सुनेत्रा पवारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. त्यानंतर आता पार्थ पवार सुद्धा मतदान प्रक्रिया पार पडत असताना आपला मतदानाचा हक्क बजावताना पाहायला मिळतात. NDTV मराठीवरती एक्सक्लुसिव्ह दृश्य आपण पाहतोय. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आल्या होत्या. काटेवाडी इथल्या मतदान केंद्रावरती त्या दाखल झाल्या आणि त्यांनी अगदी 7:30च्या ठोक्यावरती आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे आणि त्यानंतर आता पार्थ पवार या ठिकाणी मतदानाचा हक्क बजावतायत. श्रीनिवास पवार सुद्धा असतील, त्यांच्याही पत्नी या ठिकाणी दाखल झालेल्या आहेत. एकंदरीतच पवार कुटुंब एकत्रित मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आलाय. मात्र यावेळची ही निवडणूक खरं तर काहीशी दुःखद आहे, काहीशी वेगळी आणि एक महत्त्वाचं म्हणजे प्रचाराविना यंदाच्या जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या या निवडणुका पार पडत आहेत. तर युगेंद्र पवार सुद्धा आपल्याला या ठिकाणी मतदान बजावताना पाहायला मिळणार आहेत. युगेंद्र पवार ज्यांनी खरं तर अजित पवार यांच्या विरोधातच निवडणूक लढवली होती. बारामतीतून ते उभे राहिले होते. मात्र आपले काका जेव्हा गेले त्यांना कळलं तेव्हा त्यांना अश्रू अनावर झाले होते. अगदी युगेंद्र पवारांना ढसाढसा रडताना आपण सगळ्यांनी पाहिलं होतं आणि त्यानंतर आज ते आपल्या काकींसोबत सुनेत्रा पवार यांच्यासोबत या ठिकाणी मतदान केंद्रावरती आलेले आहेत आणि मतदानाचा हक्कही बजावत आहेत.
पवार कुटुंब एकत्रित आलंय. प्रचाराविना बारामतीची ही जिल्हा परिषद निवडणूक आपण पाहतोय, जिचं मतदान होतंय. मतदान प्रक्रिया आज पार पडते आणि म्हणून नेमकं कसा निकाल लागतोय हे पाहणं महत्त्वाचं आहे. बारामती हा मतदारसंघ जो अजित पवारांचा हक्काचा मतदारसंघ होता, जो त्यांनी उभा केला. बारामती पॅटर्न त्यांनी संपूर्ण राज्यभरामध्ये राबवलं आणि त्यानंतर आपण पाहतोय त्यांचा जिथून सुरुवात झाली, ज्या बारामतीतून त्यांच्या राजकीय प्रवासाची सुरुवात झाली, त्यांचं वैयक्तिक आयुष्य सुद्धा तिथे जळंघळण झाली. त्याच बारामतीमध्ये त्यांचा अंत झाला, त्याच मातीत ते सामावून गेले. पवार कुटुंबाचं मतदान झालेलं आहे. आपण पाहतोय पार्थ पवारांनीही मतदानाचा हक्क बजावलाय, युगेंद्र पवार यांनी मतदानाचा हक्क बजावलाय आणि सुनेत्रा पवार, राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी सुद्धा जिल्हा परिषदेचं मतदानाचा हक्क बजावला आहे आणि त्यानंतर आता ते पुन्हा परतीच्या प्रवासाला जाताना पाहायला मिळतील. मात्र ही काही वेळापूर्वीचे दृश्य आपण पाहतोय, जेव्हा बरोबर 7:30च्या ठोक्यावरती काटेवाडीच्या मतदान केंद्रावरती पवार कुटुंब दाखल झालं होतं. सुनेत्रा पवार, त्यांच्यासोबत पार्थ पवार, सोबतच युगेंद्र पवार आणि श्रीनिवास पवार त्यांच्या ही पत्नी एकत्रित, म्हणजे पवार कुटुंब एकत्रित या ठिकाणी दाखल झालं होतं. ज्या पद्धतीनं अजित पवार वेळेला महत्त्व द्यायचे, अगदी ते सुद्धा पहिलं मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावरती घड्याळीच्या ठोक्यावरती दाखल व्हायचे, तेच सगळे गुण आता त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्यामध्येही आपल्याला पाहायला मिळत आहेत. जे राजकारणातले आदर्श अजित पवार यांनी समोर ठेवले, तेच आदर्श आता सुनेत्रा पवार त्याचा वारसा पुढे नेताना पाहायला मिळत आहेत. राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि त्यांनी आज मतदानाचा हा हक्क बजावलाय. पदभार स्वीकारल्यानंतर ही पहिलीच निवडणूक आहे. जिल्हा परिषद पंचायत समितीची ही निवडणूक आहे, ज्या निवडणुकीच्या प्रचारासाठीच येत असताना अजित पवार यांचा अपघात झाला, दुर्दैवी निधन झालं आणि एक कर्तृत्ववान नेता जो आहे तो या राज्यानं गमावला. मात्र त्यानंतर ही सगळी धुरा जी आहे ती त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी सांभाळली आहे आणि तेव्हापासून आपण त्यांना पाहतोय ज्या पद्धतीनं त्या ऍक्टिव्ह झालेल्या आहेत, त्यात अजित पवार यांचीच आपल्याला प्रतिमा पाहायला मिळते. ज्या पद्धतीनं अजित पवार सगळा कारभार सांभाळायचे आणि जे राजकारणात त्यांनी काही नियम ठरवलेले होते, तेच नियम आता सुनेत्रा पवारही पुढे पाळताना पाहायला मिळतात. तर इथे सुनेत्रा पवार माध्यमांशी बोलण्यास सुनेत्रा पवार यांनी नकार दिलेला आहे. खरं तर त्यांनी मतदान करून शांतपणे परत जाण्याचा निर्णय घेतलेला आहे. कुठलीही प्रतिक्रिया, खरं तर भावनिक क्षण आहे हा त्यांच्यासाठी आणि म्हणून काय बोलावं हे देखील त्यांना सुचत नसेल. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या पतीचं निधन झालं आणि त्यानंतर पहिलीच ही मतदान प्रक्रिया पार पडत असताना त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव सुद्धा पाहिले तर अगदी भावनिक असं हे वातावरण आहे. आपल्या प्रतिनिधी देविदास राखुंडे आपल्यासोबत तिथून जोडले गेले. देविदास, अगदी भावनिक असं हे वातावरण पाहायला मिळत आहे. त्यांच्या चेहऱ्यावरचे सगळे हावभाव जरी बघितले त्यावरूनच कळून येत आहे की का त्यांनी माध्यमांशी बोलण्यास नकार दिलेला आहे. खरंय वैष्णवी, आपण बघतोय की दुःखाचा डोंगर जो आहे तो पवार कुटुंबियावरती नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रावरती कोसळलेला आहे. हे दुःख घेऊन सुनेत्रा पवार पक्षासाठी, महाराष्ट्रासाठी पुन्हा उभा राहिलेले आहेत. आपण बघितलं की कितीही मोठं दुःख असलं तरी शेवटी जबाबदारी महत्वाची आहे आणि ती जबाबदारी पार पाडताना सुनेत्रा पवार या ठिकाणी पाहताना आपण महाराष्ट्र पाहतोय, आपण सर्वच जण पाहतोय. प्रसारमाध्यमांना जरी त्यांनी आपली प्रतिक्रिया देणं टाळलं असलं तरी देखील त्यामागची कारणं आपण समजून घेतली पाहिजेत. कारण एवढं मोठं दुःख एका महिलेने पचवणं आणि पुन्हा महाराष्ट्रासाठी उभं राहणं, अजित पवार यांचं जे स्वप्न होतं ते पूर्ण करण्यासाठी उभं राहणं, हे खूप या गोष्टीला दाद द्यावी लागेल असं म्हणावं लागेल. कारण बघितलं तर आजचा 11वा दिवस आहे. 11 दिवसात या सर्व गोष्टीतून सावरणं तितकं सोपं नाहीये, मात्र त्या पद्धतीनं त्या पुरेपूर सावरण्याचा प्रयत्न करतायत आणि म्हणूनच कोणतीही प्रतिक्रिया न देता सुनेत्रा पवार जे आहेत ते आपलं दुःख पचवून या ठिकाणाहून निघून पुढे मार्गस्थ झालेत. आपण बघतोय खरं तर मतदानाचा हक्क बजावणं हे कर्म प्राप्त होतं, कारण राज्याच्या उपमुख्यमंत्री आहेत त्या आणि ज्या पद्धतीनं अजित पवार वेळ साधायचे, टायमिंग साधायचे, ती वेळ टायमिंग देखील आज त्यांनी करेक्ट साधलेला आहे. बरोबर 7:30 वाजता त्या काटेवाडी येथील या मतदान केंद्रावरती दाखल झाल्या. त्यांच्यासोबत त्यांचे पुतणे युगेंद्र पवार होते अजितदादांचे, यासोबत त्यांचे बंधू श्रीनिवास पवार होती. सर्व मंडळी जी आहेत ती या ठिकाणी होती आणि एकूणच पवार कुटुंबियांनी या ठिकाणी आता मतदान जे आहे ते केलेलं आहे. मतदानाचा हक्क बजावा हा संदेश देखील त्यांनी सर्व बारामतीकरांना दिलेला आहे. वैष्णवी, धन्यवाद देविदास. अगदी 15 मिनिटांच्या आत आपण पाहतोय पवार कुटुंबियांनी मतदान आपलं पूर्ण केलेलं आहे आणि याचे प्रत्येक अपडेट आपण आपल्या प्रेक्षकांपर्यंत असेच पोहोचवलेत, अगदी एक्सक्लुझिव्हली पोहोचवलेत.